Good morning and welcome to everyone. Now, last lecture we start our 14 principle of management. Okay, we are complete the 9 principle of management. Okay, which principle? Suppose the division of work, authority, discipline, unity of command, unity of direction, subordination, then the centralization. Okay, last lecture we complete the centralization of principle of management. Now, today's lecture we start 9 number principle of management is a scalar chain. First, we understand what is the scalar chain. Scalar chain means organization is generally a structure. See in this picture, they are given some diagrams in a sub-given point for A, P, Q, R. This is our scalar chain structure. Okay. Now, why we are using this type of structure? It's always the chain of authority instead of single authority. Generally, this flow of chain and direction of chain is from the highest organization authority to the lowest rank. Okay, lowest rank. Generally, this flow of chain or direction of chain is the highest organization. As the need of organization, chain of authority can be reduced or authorized, maybe get added to the chain. Okay. आता तुम्ही ते बघितलं की चेन दिलेली सपोज फर्स्ट स्केलर चेन डिपेंड काय असते मॅनेजमेंट मध्ये असते किंवा ऑर्गनायझेशन मध्ये असते तर ती यूज करण्याचा बेनिफिट काय असतो सपोज तुमचा हा सीईओ असेल ए पॉइंट तुमचा मेन हा तुमचा मॅनेजमेंट असेल म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट तुमचा सीईओ असेल किंवा प्लांटेड असेल ओके तर त्याच्यानंतर काय असते सायकल चेन असते प्रोसेस कशी कंप्लीट करता किंवा लूप कसा कंप्लीट करता सपोज आपला एक प्रोडक्ट असेल तो आर प्रोसेस मध्ये जाणार आर कडून क्यू डिपार्टमेंट कडे जाणार क्यू कडून क्यू कडे जाणार ओके पी डिपार्टमेंट कडे ओके नंतर तो ए डिपार्टमेंट कडे तो अनालिसिस केला जाणार परत तो सेकंड जो पार्ट असेल त्याचा सपोज असेंबली असेल जो सेकंड पार्ट असेल तो ए कडून झेड कडे असेल झेड कडून वाय कडे असेल वाय कडून एक्स कडे असेल बट एचं काय अनालिसिस असणार आहे की सपोज एखाद्या प्रोडक्ट मध्ये डिफिकल्टी असेल तर एज काय करणार आहे परत पी कडे ते प्रोडक्ट तो पाठवणार आहे परत पी काय करणार आहे काही डिफिकल्टी असेल या तिन्ही लाईन म्हणून ज्या लाईन डिफिकल्टी असेल परत तो त्याच्याकडे प्रोसेस करणार आहे सेम एचं काय अनालिसिस प्रोडक्ट तिथे आलेला आहे त्यांनी क्वालिटी चेक केली पण क्वालिटीमध्ये सब डिफेक्ट असेल तर परत ए जो मेंबर असेल तो एक्स कडे तो प्रोडक्ट परत देणार आहे परत एक्स त्या लाईनवर जे चेक करणार की प्रॉब्लेम कुठे क्लिअर झालाय परत तो वाय आणि झेड कडे त्याचा चेक करणं म्हणजे एक सायकल असतं हा प्लॅन असतो स्केलर चेनचा ओके दिस इज द अवर स्केलर चेन Now next point is a order. Order is a concert with the systematic arrangement made for man, machine or material. Okay. Orders. They are given 3 factors for important in a orders. Order principle of management. First one is a main, material, machine and material. जो ऑर्डर फॉर्म असतो तो ऑर्डर फॉर्म कोणावर डिपेंड असतो जे आपले वर्कर असतील मशीन असतील आणि मटेरियल असतील अकॉर्डिंग दिस प्रिन्सिपल एव्हरीथिंग मीन्स मटेरियल and everyone means human being for viewers worker and has a specified place in the organization and then every employee should have a specific designation or place in a organization okay order जो फॉर्म असतो सपोज ऑर्डर असेल इम्पॉर्टन्स 3 थिंग्स असतात जेव्हा आपण कंपनी इन्स्टॉल करतो तेव्हा 3 गोष्टी ह्या इम्पॉर्टंट असतात फर्स्ट वन इज मटेरियल then your main means manpower and second one is your machines okay तुम्ही जर इथे बघितला की सपोज इथे एक ग्राफ दिलेला आहे सपोज एक
इथं वर्क दिलेलं आहे, सब कोऑर्डिनेट दिलेला आहे, सक्सेस दिलेला आहे. तर मॅनेजरचं वर्क काय असतं की जे मटेरियल अवेलेबल करणे, मशीन अवेलेबल करणे, बट जे आपले वर्कर असतील त्या वर्करना मोटिवेट करून जे पण आपलं टास्क असेल ती कंप्लीट करणे, त्यांना मोटिवेट करणे आणि जे वर्क दिलेलं असेल ते कंप्लीट करणे. जे टार्गेट असेल ते डेली असेल, मंथली असेल, वीकली असेल, इयरली असेल, जे टार्गेट असेल कंपनीचं ते डन करणे हे मॅनेजरचं वर्क असतं. ओके. देन next is the equity. Equity means unity. Equity is the organization in blend of kindness and justice. According to this principle, manager should treat all employees subordinate with the fairness, kindness and justice. Okay. आपलं जे डिपार्टमेंट असतं हे डिपार्टमेंट मध्ये जे पण वर्क डिवाइड केलेलं असतं हे वर्क आपल्याला युनिटी मध्ये कंप्लीट करायचं असतं. पण युनिटीसाठी कंप्लीट करण्यासाठी जो आपला हेड असतो, ओके, जो आपला हेड असेल त्या हेडचं ड्युटी काय असते की जे एम्प्लॉय असतील ते एम्प्लॉय मध्ये कोणत्याही प्रकारचं सबऑर्डिनेट विथ फेअरनेस, काइंडनेस आणि जस्टिस, त्यांच्यामध्ये कोणत्याही जो त्यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन असतं ते कोऑर्डिनेशन ब्रेक नाही झालं पाहिजे. सपोज 2 मेंबर असतील, त्यांचं वर्क सेम असेल, स्किल सेम असेल, पण जर आपण एका वर्कर आणि दुसऱ्या वर्कर मध्ये कंपॅरिझन करत असेल तर ते मॅनेजर कडून कंपॅरिझन झालं नाही पाहिजे. ओके. त्यामुळे जो वर्क असेल, मॅनेजर शुड ट्रीट ऑल द एम्प्लॉईज सबऑर्डिनेट विथ फेअरनेस, काइंडनेस अँड जस्टिस. ओके. Now, next principle of management is stability of tenure of the personnel. Means the turnover of the employee, means rate of number of employees, rate of number of employees leaving the job and number of employees joining the job in the organization should be minimum and controlled. Means stability means the stable and secure the workforce is assigned to any enterprise. Stability to means ensuring that employees do not leave the company. Suppose if the employees turnover is more, it is difficult to achieve and attain the objective of the organization. So stable workforce is the significant. Suppose company मध्ये वर्कलोड खूप असेल वर्करला, तिचे सपोज 14 वर्कर्स आपल्याला प्रोडक्शन लाईनला इम्पॉर्टंट असतील, बट तिथे 30 वर्कर्स वर्क कम्प्लीट असतील आणि जरी ते टार्गेट हे कंपनीचं जास्त असेल, ओके, आणि जास्त असल्यामुळे डिफिकल्ट असेल, इट इज डिफिकल्ट टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी ऑर्गनायझेशन. तर त्या टाइम्स काय होतं, जे आपले स्किल वर्कर असतात ते प्रेशराईज केले जातात, स्ट्रेस केले, त्यांच्यावर जो स्ट्रेस होतो त्या स्ट्रेसमुळे ते काय करतात, कंपनीमधून जॉब जो लिव्ह करतात आणि क्विट करतात. त्यामुळे आपण स्टॅबिलिटीचा पॉईंट इतोड इम्पॉर्टंट आहे की कंपनीमध्ये वर्क करत असताना आपल्याला जसं मॅनेजर असेल, वर्कर असेल, हे इम्पॉर्टंट असतात. का त्यांच्यामध्ये ऑलरेडी एक्सपिरियन्स प्लस त्यांचं स्किल, त्यामुळे कंपनीची ग्रोथ होत असते. कधी कधी कंपनीमध्ये बर्डन्स, डिफिकल्टीज असतात, जो जॉब असतो ते टार्गेट जास्त असतं, त्यामुळे ते जॉब क्विट करू शकतात. त्यामुळे आपण ते मेंटेन केलं पाहिजे, स्टेबल केलं पाहिजे. ओके. Now, next principle of management is initiative. Initiative refer to the planning. Only planning is not sufficient. It is to be the ensure that work is done as per the plan made. Okay. इनिशिएटिव्ह आपण जर बघितलं की कोणतंही वर्क असेल कंपनीमध्ये, सपोज नवीन अपडेशन क्रिएट करायचं, सपोज व्हेकल असेल, सपोज आपल्याला आता जे बॅटरीवर कार्स येत आहे किंवा जे चार्जिंग पोर्ट आहे त्यांचा जर आपल्याला मिनिमम टाइम करायचा असेल, एखाद भरपूर साऱ्या कंपनीज आहे आणि डिपार्टमेंट आहे त्यावर वर्क करतायत. सपोज आपले पॉवर स्टेशन असतील, ते पॉवर स्टेशनवर जी आपली कार्स असेल ती कार मिनिमम टाइम मध्ये कशी चार्ज होईल याच्यावर सपोज वर्क चालू आहे. त्या वर्कसाठी सपोज आपली एक मीटिंग असते, काही मेंबर्स सिलेक्ट केले जातात, त्याच्यामध्ये क्वेश्चन केला जातो की सपोज की आपल्याला हे प्लॅन करायचं, याचं डिझाईन कोण करेल, यावर वर्क कोण करेल, रिसर्च कोण करेल. त्यावेळेस आपण बघितलं पिक्चर मध्ये की आपण क्वेश्चन केल्यानंतर आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊ की हे वर्क मी कंप्लीट करतो किंवा ह्या टीमला मी हेड करतो. या प्रकारचं कंपनीमध्ये इनिशिएटिव्ह पण इम्पॉर्टन्स असते. ओके. दॅट इज द इनिशिएटिव्ह रेफर टू द प्लॅनिंग. जो इनिशिएटिव्ह मेंबर असतो तो हेड असतो
आणि तो सर्व प्लॅनिंग करतो की आपल्याला कोणतं रिसर्च करायचं, कोणता प्रोडक्ट डेव्हलप करायचा. Then only planning is not sufficient. It is to ensure that work is done as per plan made. जो इनिशिएटिव्ह मेंबर असतो फक्त वर्क करून ते सॉल्व्ह होत नाही की आपल्याला जो आपला प्लॅन असतो तो ऍक्च्युअल मध्ये आपला प्लॅन इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ऍक्च्युअल त्याच्यावर वर्क स्टार्ट झाला पाहिजे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग हा इम्पॉर्टंट रोल कोणाचा असतो, जो इनिशिएटिव्ह मेंबर असतो त्याचा रोल इम्पॉर्टंट असतो. नाउ सेकंड पॉइंट इज सो प्लॅनिंग इट सक्सेसफुल execution is the key of motivator. Okay, initiative points काय, so planning and it's successful execution is the key of motivator. Then initiative is a concert as a thinking and executive of the plan. It is one of the keenest satisfaction for any intelligent employee. Employees initiative can include employees suggestions. ओके, जो इनिशिएटिव्ह असेल त्याचा वर्क काय असेल की अदर मेंबर असतील त्यांच्याकडून न्यू आयडियाज असतील, सजेशन असतील, त्याने त्यांच्याकडून रेफर केल्या गेल्या पाहिजे. नाउ न्यू आयडिया, सोल्युशन टू द प्रॉब्लेम अँड डिलिंग विथ द सिच्युएशन विदाउट द बिंग द आस्क्ड टू डू. ओके, इनिशिएटिव्ह जो मेंबर असेल त्यांनी तो प्लॅन केलाच पाहिजे, पण जो अदर मेंबर आपण टीम मध्ये ऍड केलेले असतील, वर्कर असेल, ओके, त्यांच्या सोबत पण डिस्कशन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. न्यू थिंग्स असतील, न्यू आयडियाज असतील, त्यांच्याकडून आपण या रेफर केल्या गेल्या पाहिजे. दॅट इज द इनिशिएटिव्ह. नाउ esprit de corps means union is a strength, is the essence of this principle. Okay, this is our last point, means teamwork. आपण जे 13 पॉइंट बघितले, डिफरंट टाइप ऑफ 13 पॉइंट आपण अंडरस्टँड केले, त्यातला हा लास्ट पॉइंट मीन्स काय, युनियन इज स्ट्रेंथ. म्हणजे जर आपण कंपनीमध्ये सर्वांनी जे टीम वर्क असेल, टीम वर्क जर means teamwork is the key to the best utilization of personnel. Suppose teamwork असेल, टीम वर्क मध्ये आपलं जे वर्क असेल ते डिफरंट मेंबर्सला डिफरंट वर्क डिवाइड केलं, टीम मेंबर केला, टीम हेड दिला आणि वर्क डिवाइड केलं, तर जे आपलं टार्गेट असतं, आपलं जे पण आपलं जे सपोज अचिव्हमेंट असेल किंवा जो आपला ऑब्जेक्ट असेल ऑर्गनायझेशन, आपल्याला प्रोडक्शन कसं करायचंय. सपोज आता आपण बघितली एक टीम तयार केली, 50 मेंबरची टीम तयार केली, त्याच्यामध्ये 10 मेंबरचे पार्टिशन केले, म्हणजे 5 टीम्स आपल्या रेडी झाल्या. 10 मेंबरची एक टीम, त्या 10 मेंबर मध्ये एक हेड असेल, ओके, 9 पर्सन असतील, एक हेड असेल, असं डिवाइड केलं. आणि सपोज आता इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, आपली जी चार्जिंग आहे त्याचा चार्जिंग जवळपास 5 ते 7 तास एक व्हेकल चार्जिंग करण्यासाठी, आणि आपण त्याच्यावर वर्क स्टार्ट केलं. वर्क स्टार्ट केल्यानंतर आपल्याला तो टाइम 1 आवर्स 2 आवर्स, स्टार्टिंगला आपल्याला तो 3 आवर्स आणायचा, नंतर 2 आवर्स, परत त्याच्यावर रिसर्च करून 1 आवर्स तो, आणि तो जास्तीत जास्त मिनिमम टाइम कसा करतील हे आपल्याला त्याच्यावर रिसर्च करायचं आहे. म्हणजे 5 टीम केल्या जातील, त्या 5 टीम मध्ये वर्क स्टार्ट केला जाईल. एक टीम 3 आवर्स साठी वर्क करेल, दुसरी टीम जे चार्जिंग पोर्ट असतील, जे चार्जिंग पॉवर स्टेशन असतील, दुसरी टीम 2 तासावर कसं आणता येईल हे वर्क करेल. अदर टीम असेल ते 1 आवर्स साठी वर्क करेल. असं प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे जी टीम असेल त्या टीमला वर्क डिवाइड केलं जाईल. त्यामुळे काय होईल, आपलं जे ऑब्जेक्टिव्ह असेल मेन तो लवकर आपला इस्टॅब्लिश होऊ शकतो किंवा लवकर कम्प्लीट होऊ शकतो. ते कशामुळे, की टीम वर्कमुळे. जर टीम वर्क नसेल तर तो ऑब्जेक्टिव्ह आपला फायनल होऊ शकत नाही. दॅट इज द मेन प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, इज द union is a strength, means teamwork is the key to the best utilization of personnel. Means the teamwork spirit ensure harmony in unity is the organization. Okay, unity जर आपण कोणताही वर्क बघितलं, युनिटीनं जर कम्प्लीट केलं, मी तुम्हाला लास्ट टाइम पण एक्झाम्पल दिलं की प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्ट आपल्याला अलॉट झाला, त्यातले जर 4 मेंबर्स असतील, प्रत्येक मेंबरला आपण जर टीम डिवाइड करून दिलं, सपोज रिपोर्ट रायटिंग असेल, त्याचे असेंबल असेल, पार्ट कटिंग असेल, मटेरियल पर्चेसिंग असेल, ओके, प्रत्येक वर्क जर आपण प्रत्येक अनालिसिस असेल किंवा कॅल्क्युलेशन असेल, प्रत्येक मेंबरला आपण जर वर्क डिवाइड करून दिलं तर तो प्रोजेक्ट आपला लवकर कम्प्लीट होतो. जर प्रोजेक्ट मध्ये एकच मेंबर असता तर एकच मेंबरला सर्व प्रोजेक्ट वर्क कम्प्लीट करायला लागतं, त्यासाठी मग आपल्याला मॅक्झिमम टाइम लागला असतो. पण 4 मेंबर असल्यामुळे आपल्याला मिनिमम टाइम लागेल, आणि टीम वर्क हे असल्यामुळे ते ऑब्जेक्टिव्ह आपला जो असेल तो कम्प्लीट होईल. दॅट इज द मेन importance of the esprit de corps. Okay, there we are completing the 14 principle of management. Okay, division of work, authority, responsibility, discipline, unity of command, unity of direction, subordination, then remuneration of personnel, centralization, scalar chain, order, equity, stability, initiative, and union is the strength. Means
Esprit de Corps. Okay, they are given a 14 principle of management. Now, in this unit, our next point is level of management and their function. Okay, they are given a 3 types of levels. Last lecture also we discussed on this point. They are low level management, middle level management, and high level management. Okay, first point say the term of level of management refer to line to demarcation between the various managerial position in the organization. The number of level in the management increases when the size of business and workforce increases and vice versa. आपण कंपनीमध्ये त्यांनी पॉइंट दिलेला आहे की लेवल ऑफ मॅनेजमेंट आणि त्याचे फंक्शन आपण का पुट करतो की कंपनीमध्ये प्रत्येक वर्क हे डिवाइड करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी, फोर्स कमी करण्यासाठी, ओके, किंवा बिझनेसची साईज आपल्याला वाढवायची असेल त्यासाठी आपण ह्या 3 टाईपचे लेवल ऑफ मॅनेजमेंट डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. Now, our next point is a level of management. There are given 3 types of level of management. First is the low level, middle level, and high level of management. Now, they given some points regarding the why we are using the level of management and their function. We say the number of level in the management increases when the size of business and workforce increases and vice versa. Okay. Now, next point is the level of management determine a chain of command, the amount of authority and status engine of the different types of positions. Okay, now we start our first level. First, see the level of management and their function. The level of management refer to separate line between the various position. Okay, level of management काय करते की जो various position असतात त्या different types of separation करतात. Various position of the organization, the chain of command and direction under this each subordinate can do the work properly. पण प्रत्येक डिपार्टमेंट साठी see first is the top level management, second is the middle level management, and third one is the lower level management. Okay, here are given 3 types of management. आपण त्या फंक्शन म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट टॉप मॅनेजमेंट असेल, मिडल असेल, लेवल असेल, ह्या कंपनी किंवा ऑर्गनायझेशन सपोज आपलं इन्स्टिट्यूट लेवल असेल तर इन्स्टिट्यूट लेवल मध्ये सपोज प्रिन्सिपल इज द टॉप लेवल मॅनेजमेंट, एचओडी इच एचओडी डिपार्टमेंट इज द मिडल लेवल मॅनेजमेंट. तुमचे प्रिन्सिपल सर असतील ते टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये असतील. सपोज मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये तुमचे कोण असेल, एचओडी असतील, आणि लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण असेल, डिपार्टमेंट स्टाफ आणि स्टुडंट, हे लोअर लेवल मॅनेजमेंट असेल. आणि प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये फंक्शन डिवाइड करण्याचं कसं काय असतं की जे वर्क असेल ते वर्क इझिली कम्प्लीट होतं. जर आपण कोणत्याही लेवलचं मॅनेजमेंट फंक्शन यूज केलं नाही तर ते वर्क कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डिफिकल्टी होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट हे सेपरेट केलेलं असतं. That is the management is the present each and every level of any organization
different level of organization define the level of management. This is the control flow from top to bottom. Top to bottom is top, middle, and level. This is the flow of top to bottom, and other time the flow is changed from the lower to bottom, lower to top. तुम्ही जर बघितलं कंपनीमध्ये काही वर्क असेल तर टॉप कडून आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले जातात लोअर पर्यंत. ओके, सो प्रिन्सिपल सर आपले टॉप लेवल मॅनेजमेंट असतील तर प्रिन्सिपल सरांकडून लोअर लेवल मॅनेजमेंटला काही इन्स्ट्रक्शन दिले जातात, आणि कधी कधी लोअर लेवल मॅनेजमेंट कडून टॉप लेवल मॅनेजमेंट साठी काही सजेशन दिले जातात. दॅट इज द कंट्रोल फ्लो फ्रॉम टॉप टू बॉटम इन दिस ऑर्गनायझेशन अँड इन्फॉर्मेशन फ्रॉम बॉटम टू टॉप. ओके, जर आपल्याला काही कंट्रोल फ्लो असेल तर टॉप कडून बॉटम कडे दिला जातो, आणि काही इन्फॉर्मेशन किंवा सजेशन प्रोव्हाइड करायचे असेल तर लोअर कडून टॉप कडे दिला जातो. ओके, सपोज टॉप मध्ये कोण असेल, आपले डायरेक्टर बॉडी असतील, प्रिन्सिपल सर असतील, मिडल लेवल सपोज डिपार्टमेंट एचओडी असतील, लोअर लेवल मध्ये स्टुडंट आणि स्टाफ असतील. अशा प्रकारचं जे मॅनेजमेंट फंक्शन असतं. नाउ सी द मॅनेजर व्हेअर डू टॉप लेवल मॅनेजर स्लीप अँड फॉल. पार्ट 1 दिलेला बघा. स्टार्टिंगला जे 5 मेंबर्स दिलेले इथे, दोन 5 मेंबर्स, 5 मेंबर्स दिलेले तुमची कंपनीची बॉडी असते, तुमची कंपनीची डायरेक्टर बॉडी असू शकते. कंपनीची डायरेक्टर बॉडी असेल त्याच्यामुळे 5 मेंबर, 5 मेंबरने काय केले की 2 ग्रुप डिवाइड केले. फर्स्ट ग्रुप असेल सपोज तुमचा जो तुमचे ग्रुप असेल त्याच्यामध्ये R&D डिपार्टमेंट असेल, क्वालिटी असेल, रिसर्च असेल, तर हे 2 ग्रुप डिवाइड केले, म्हणजे 2 प्लांट झाले. सपोज कंपनी असेल, कंपनी 2 प्लांट डिवाइड केले, 2 प्लांट मध्ये तुमच्या 2 शिफ्ट डिवाइड केल्या. त्या 2 शिफ्ट मध्ये परत 2 काय केले डिपार्टमेंट डिवाइड केले. सपोज पहिलं तुमचं असेल मटेरियल, तर इथे बघा इथे 3 पार्ट डिवाइड केले. सपोज तुमचं इथे मटेरियल असेल, मग मटेरियल डिपार्टमेंट, क्वालिटी डिपार्टमेंट. मटेरियल आणि क्वालिटी, सपोज मटेरियल आणि क्वालिटी किंवा परचेस डिपार्टमेंट कोणाच्या अंडर येणार आहे, या टीमच्या अंडर येणार आहे. ओके, नेक्स्ट जो फंक्शन असेल, हे फंक्शन 3 याच्यामध्ये डिवाइड केलेले आहे. तुमचं मार्केटिंग असू शकतं, प्रोडक्शन लाईन असू शकतं, किंवा तुमचं R&D डिपार्टमेंट असू शकतं. हे कोणाच्या अंडर येणार आहे, ह्या टीमच्या अंडर येणार आहे. आणि ह्या टीमच्या अंडर जे इथे येईल ते दोन्ही टीमच्या अंडर कोणाच्या येणार आहे, टॉप लेवल मॅनेजमेंट. म्हणजे हे टॉप लेवल तुमचं टॉप लेवल मॅनेजमेंट असतील. हे 2 ग्रुप असतील, हे तुमचे लोअर लेवल मॅनेजमेंट असतील, म्हणजे तुमचं जनरल मॅनेजर, प्लांट हेड, मॅनेजर, हे तुमचे मिडल लेवल मॅनेजमेंट असतील. आणि हे तुमचे प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड म्हणजे सुपरवायझर, असिस्टंट मॅनेजर किंवा तुमचे वर्कर, हे तुमचे लो लेवल मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड असतील. ओके, नाउ टॉप, मिडल आणि लो लेवल मॅनेजमेंट, दिस इज गिव्हन द फंक्शन. आपण जर बघितलं टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोणकोणते पोस्ट येऊ शकता. ओके, सी एक्झिक्युटिव्ह कोचिंग, change management, leadership, delegation, and empowerment. This is the top level management function. And what is the middle level management function? Problem solving, team building, talent development, performance management. Suppose top level management मध्ये जे आपले CEO असतील, ब्रांच सपोज प्लांट हेड असतील, जनरल मॅनेजर असतील, ते टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये येतात. पण त्यांचं वर्क काय असतं, त्यांना तिथे अपॉइंट काय केलेलं असतं की त्यांनी एक्झिक्युटिव्ह कोचिंग किंवा जे आपलं मॅनेजमेंट असेल त्याच्यामध्ये काही चेंज केले गेले पाहिजे. लिडरशिप म्हणजे आपल्या जे मिडल अँड लोअर लेवल असतील त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. आपल्या कंपनीचं जे डेलिगेशन आणि एम्पॉवरमेंट असेल त्याच्याकडे त्यांनी कसं इन्क्रीज करता येईल त्याच्याकडे ते पूर्णपणे इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. मिडल लेवल मध्ये कोण असणार आहे, सपोज मॅनेजर, तुमचं सुपरवायझर, त्यांचं वर्क काय असणार आहे, मॅनेजर सुपरवायझर, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम बिल्डिंग, टॅलेंट डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स मॅनेजमेंट. मग त्यांच्या अंडर जे वर्कर असतील त्यांच्याकडून जे प्रॉब्लेम क्रिएट होत असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, जे टार्गेट असेल ते टार्गेट कंप्लीट करणे, कंपनीची ग्रोथ इन्क्रीज करणे. ओके, नवीन प्रोडक्ट असतील त्याची क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करणे. दॅट इज द मेन रोल ऑफ द मिडल लेवल management. And what is the function of middle level? Problem solving, team building, talent development, performance and management. Okay, and this level include people like managing director, means MD, chairman, chief executive officers. They are included in the top level management. Okay, and what is the role of top management?
defining the goal of organization or business, define the mission and vision, making a difference long-term policies for any organization. That is the main function of top level management. And now we see the middle level management functions. आपण बघितलं टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतो, मॅनेजिंग डायरेक्टर येतो, चेअरमन येतो, चीफ एक्झिक्युटिव्ह येतो, आणि त्यांचं फंक्शन काय असतं, डिफाइनिंग द गोल ऑफ ऑर्गनायझेशन, डिफाइनिंग द मिशन्स, okay, defining the missions, defining the missions and visions, making the difference long-term policy for any organization. Now middle level management. Middle level management, the middle level managers perform a different management function to achieve the vision of organization are given. The middle level management मध्ये कोणकोणते पर्सन येऊ शकतात, फॉर युअर सिनियर मॅनेजर, manager of different departments, then like finance, HR, production. Okay, मग मॅनेजर येतील मिडल लेवल मध्ये, कोणकोणते टाइप्स मॅनेजर येतील, सिनियर मॅनेजर, प्रत्येक डिपार्टमेंटचा मॅनेजर असेल, फायनान्स मॅनेजर, HR मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, then junior manager and supervisor. This is the middle level management. Then what is the function of middle level management? Planning of their work, allocating different resources as required, monitoring the progress, direct and control the people and processes, reporting to the top management. Okay, now top level management. Next point is the low level management. Low level management work is a इमोशनल इंटेलिजन्स अँड कोचिंग फॉर द परफॉर्मन्स. म्हणजे आपले वर्कर असतील तर वर्कर करून आपलं जे वर्क असेल ते कम्प्लीट करून घेणं, दॅट इज द मेन रोल्स ऑफ द लो लेवल मॅनेजमेंट. नाउ दिस लेवल इज ऑपरेशनल लेवल. इट इन्क्लूड पीपल लाईक क्लर्क्स. मग याच्यामध्ये कोणकोणचे पोस्ट येणार आहे लो लेवल मॅनेजमेंट मीन्स, लाईक युअर्स क्लर्क, सुपरवायझर, डेटा एंट्री ऑपरेटर्स, in change or different departments foreman. Okay, this is the different types of post included in the low level management. And what is the people working at the low to day activities which are required to complete the goal of overall organization. The operation could be day production, payment, purchase, sale, receipt, stock and talking. मग त्याच्यामध्ये कोणकोणते वर्क येणार आहे ते बघितलं आपण. त्या लो लेवल मॅनेजमेंट मध्ये प्रोडक्शन येणार आहे, वर्कर कडून प्रोडक्शन असेल, पेमेंट असेल, परचेस असेल, सेल्स, रिसिप्ट, स्टॉक अँड टॉकिंग. ओके, and what is the main function of the low level management? The function is done at the 3 levels. Conduct day to day activity. मग लो लेवल मॅनेजमेंट वर्क काय असणार आहे, ते तुमचे वर्कर असतील त्यांच्याकडून डेली जे वर्क असेल ते वर्क कंप्लीट करून घेणे, टार्गेट कंप्लीट करून घेणे. मॉनिटर डेली प्रोग्रेस. प्रत्येक प्रोडक्शन लाईनचा, डिपार्टमेंटचा, प्रत्येक पर्सनचा, प्रत्येक मशीनचा आपल्याला डेली रिपोर्ट, हा प्रोग्रेस जो रिपोर्ट असतो तो फील करणे की प्रोग्रेस काय आहे, या मशीनची प्रोग्रेस असेल किंवा त्या पर्सनची असेल, टार्गेट कंप्लीट झालेले. सपोज 750 रिंग्स आपण प्रोड्यूस केलेला आहे, पण 50 रिंग्स मध्ये एरर डिफेक्ट झालेले आहे, त्यामुळे 50 रिंगची क्वालिटी बेटर नसल्यामुळे आपण 700 रिंग्स पुढे डन केलेले आहे. मग 50 रिंग्स परत आपण रिसायकल मध्ये करणार. दॅट इज द मॉनिटरिंग डेली प्रोग्रेस रिपोर्ट. नाउ थर्ड वन इज रिपोर्टिंग टू मिडल लेवल मॅनेजमेंट. ओके, मग सपोज सुपरवायझर जो आपला लो लेवल मॅनेजमेंटचा वर्कर असेल, वर्कर मध्ये जे त्यांनी वर्क कम्प्लीट केलेलं असेल, त्या मशीन मध्ये प्रॉब्लेम आला तर तो कोणाला इन्फॉर्म करणार, मिडल लेवल मॅनेजमेंटला. मग मिडल लेवल मॅनेजमेंट कोणी असतं, सुपरवायझर अँड मॅनेजर, त्यांना इन्फॉर्म करणार. आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं असेल किंवा आपलं जे प्रोडक्शन लाईन वर जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, टार्गेट कम्प्लीट झालं, काही क्वालिटी प्रॉब्लेम आला, तर ते इन्फॉर्म कोणाला करता, मिडल लेवल मॅनेजमेंटला. मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण कोण असतं, मॅनेजर असतं, सुपरवायझर असतं, HR असतं, प्रोडक्शन मॅनेजर असतील, फायनान्स मॅनेजर असतं, त्यांना इन्फॉर्म करा. आणि जर त्यांच्या लेवलला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, लो लेवल मॅनेजमेंटचा मिडल लेवल मॅनेजमेंट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, तर ते टॉप लेवल मॅनेजमेंटला मिडल लेवल मॅनेजमेंट इन्फॉर्म करतात. ओके, दॅट इज द प्रोसेस ऑफ
process of the level of management. Okay, they are given a 3 types of management. Okay, we complete the types of management. ओके, आपण जो पॉइंट्स होता लेवल ऑफ मॅनेजमेंट तो कम्प्लीट केलेला आहे. मी परत एकदा सांगतो की लेवल ऑफ मॅनेजमेंट हा 3 टाइप्स मध्ये असतो. फर्स्ट इज टॉप, मिडल अँड लो. ओके, मग जे टॉप लेवल मॅनेजमेंट, टॉप लेवल मध्ये काय काय येणार आहे तुमचं? मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन, एक्झिक्युटिव्ह. ओके, हे 3 तुमच्या पोस्ट येणार आहे. त्यामध्ये त्याचा फंक्शन काय असणार आहे? डिफाइनिंग द गोल ऑफ एनी ऑर्गनायझेशन और बिझनेस, defining the mission and vision, making different long-term policy for any organization. Then middle level management say, middle level management मध्ये कोणत्या पोस्ट येणार आहे? They are senior manager of different department like finance, HR, production, and junior manager and supervisor. This level is the tactical level. And then what is the function of the middle level? Planning of their work, allocating different resources as required, monitoring the progress, direct and control the people and process, reporting to the top management. That is the work of middle level management. Now, what is the lower level management? They are included people like your worker, clerk, supervisor, data entry operator, and the foreman. Okay, and what is the function of the low level management? Conduct day-to-day activity, monitor daily progress, reporting to middle level management. Okay, that is the level of management. Okay. Okay, this is the top level management. They are given some points, objectives to prepare the statistical plans, policy for the entrepreneur to support the executive of middle level, to control, coordinate the activity of all the department, to maintain the contact with the outside world, to provide guidelines and directions. Okay,